किंवा जर होत आहे तर त्यापासून आम्हाला कशा प्रकारे सावध करायचंय, कशा प्रकारचा बोध प्रेषित पौल करंथीकरांच्या पहिल्या पत्रामधून या ठिकाणी आम्हाला तो सांगत आहे. वाचूया पुढे आपण. तुम्ही सर्व गोष्टीत माझी आठवण करीता आणि मी तुम्हाला सांगून ठेवले विधी जशाचे तसे दृढ धरून पाळता, याबद्दल मी तुमची वाहवा करतो. पहिला प्रथम परमेश्वरचा सेवक प्रेषित पौल करंथीकरांच्या लोकांची वाहवा करतोय, त्यांना सन्मान देतोय, त्यांना आदर देतोय, त्यांना एक प्रोत्साहन देतोय. का तर त्यांना परमेश्वराच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी शिकवल्या होत्या त्या बऱ्याचशा गोष्टी ते पाळत होते, बऱ्याचशा विधी ते पाळत होते, बरेचसे निर्णय ते पाळत होते आणि बऱ्याचशा गोष्टी ते आचरणात देखील आणत होते. परंतु अनेक काही गोष्टी होत्या की त्यांच्यामध्ये त्या देवाजवळ येण्यासाठी प्रतिबंध करणाऱ्या होत्या आणि म्हणून देवाच्या आत्म्याने प्रेषित पौलाला त्या ठिकाणी सांगितलं आणि अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी चुका होत होत्या त्या चुका दुरुस्त करण्यासाठी प्रेषित पौल करंथीकरांच्या पहिल्या पत्रामध्ये अध्याय क्रमांक 11 मध्ये काही गोष्टी लिहित आहे. आपण त्या पाहूया. प्रत्येक पुरुषाचं मस्तक ख्रिस्त आहे. आम्ही जे आहोत पुरुष, आमचं जे मस्तक आहे, मस्तक तो ख्रिस्त आहे. पुढे लिहितो स्त्रीचे मस्तक पुरुष आहे. आम्हाला ज्या परमेश्वराने जी स्त्री दिली ती स्त्री, पुरुषाचं मस्तक ख्रिस्त आहे आणि स्त्रीचं मस्तक पुरुष आहे आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे. हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे. पहिला प्रथम हा चॅप्टर आपण समजून घेऊया. प्रत्येक पुरुषाचं मस्तक ख्रिस्त आहे. जगामध्ये जितकेही परमेश्वराचे निर्माण केलेले जे पुरुष मंडळी आहेत त्यांचं मस्तक जे आहे तो ख्रिस्त आहे. त्यापुढे लिहितो तो मस्तक ख्रिस्त का आहे तर ख्रिस्तापासून आमची उत्पत्ती आहे, परमेश्वरापासून आमची उत्पत्ती आहे. परमेश्वराने आम्हाला निर्माण केलेलं आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या, सगळ्यात पहिला जर कुणी नर आणि नारीपैकी, पुरुष आणि स्त्रीपैकी जर तयार झालेला असेल तर तो नर म्हणजे तो पुरुष. आणि म्हणून ज्या पुरुषाला परमेश्वराने निर्माण केलं तो निर्माण करता त्याचं मस्तक आहे. दुसऱ्या नंबरचा पॉइंट आम्ही पाहूया. त्या ठिकाणी लिहिले स्त्रीचे मस्तक पुरुष आहे. आम्हाला जी स्त्री दिली उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो, उत्पत्तीचं पुस्तक अध्याय क्रमांक 2 वचन क्रमांक 18 मध्ये लिहितोय, परमेश्वर दैव बोलला मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी मी अनुरूप सहाय्यक निर्माण करील. दोन गोष्टी त्याने निर्माण केलेल्या आहेत एकाच वन टाइमला. एक म्हणजे जो मनुष्य आहे त्याला एकट्यालाच निर्माण केलं होतं आणि त्या मनुष्याला एकटाच असावा हे बरं नव्हतं आणि म्हणून त्याने काय केलं, त्याला जोडीदार अनुरूप, त्याला त्याच्या रूपाला साजेल अशी, जसं रूप असताना मनुष्याचं सौंदर्य त्याला रूपाला साजेल अशी अनुरूप अशी सहाय्यक बनवली. पहिली गोष्ट त्याच्या रूपाला साजेल अशी, दुसरी गोष्ट त्याला सहाय्य करणारी, पुरुषाला सहाय्य करणारी जी स्त्री, त्या स्त्रीची निर्मिती परमेश्वराने केलेली आहे. आणि म्हणून ती निर्मिती आदामाच्या माध्यमातून झालेली आहे. आदामापासून निर्माण झालेली. पहिलं प्रथम आदाम निर्माण करण्यात आलेला आहे आणि आदामाला गाढ झोप केली आणि परमेश्वराने योजना आखली की मनुष्य हा एकटा नसावा तर त्याला कुणीतरी एक जोडीदार असावा. म्हणून त्याने काय केलं, त्याला झोपी लावलं आणि त्याची एक बरगडी काढून घेतली आणि त्या बरगडीची जागा मांसाने भरून टाकली आणि तिच्यापासून एक स्त्री बनवली आणि ती स्त्री त्याच्या पुढे नेऊन ठेवली. अध्याय क्रमांक उत्पत्तीचं पुस्तक अध्याय क्रमांक 2 वचन क्रमांक 22 मध्ये लिहिलेलं आहे, आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवलेली आहे. म्हणजे पहिली स्त्री जी बनवलेली आहे तर पहिल्या स्त्रीला जर जन्म कोणी दिलेला असेल तर तो नराने दिलेला आहे, पुरुषाने दिलेला आहे. पुरुष प्रसवला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण देणं, संतती निर्माण करणं किंवा संततीचा आशीर्वाद देणं आमच्या सर्वस्वी परमेश्वराच्या हातामध्ये आहे. मग परमेश्वराने ज्यावेळेस आदामाला निर्माण केलं तर तो आदाम एकटाच निर्माण केलता. ज्यावेळेस पशु पक्षी झाडं जे काही प्राणी केले होते सगळे नर आणि नारी दोन दोन जोडीने निर्माण केली, परंतु फक्त मनुष्याची एकटा केला होता कारण देवच एक आहे.
आणि मनुष्याला निर्माण करीत असताना देवाने परमेश्वराने त्याच्या प्रतिरूपा समान निर्माण केलं आणि मग त्याला वाटलं की हा एकटा असावा असं बरं नाही, तर याला देखील मी कुठली तरी जोडीदार नारी म्हणून देतो. आणि ती नारी निर्माण करताना त्याने परत मातीचा चिखलाचा गोळा घेतला आणि परत त्याच्या जीवनाचा श्वास फुकला. जसं आदामाला केलं तसं नाही केलं. आदामाची जशी उत्पत्ती घडवली ना परमेश्वराने सेम परमेश्वराच्या प्रति समान, तर हवेला काय केलेलं आहे किंवा त्या स्त्रीला काय केलेलं आहे, आदामाच्या रूपाला साजल असं त्याला अनुरूप अशी आम्ही परमेश्वराच्या अनुरूप आहोत, परंतु स्त्री जी आहे ती आम्हाला अनुरूप दिलेली आहे, आम्हाला सोबेल साजेल अशी. आणि दुसरा मुद्दा तिच्यामध्ये ती सहाय्य करणारी असेल. आज आपण विशेष एक गोष्ट शिकत आहोत की आम्हाला ज्या परमेश्वराने आमच्या भासळीपासून निर्माण केलेली आम्हाला जी पत्नी दिलेली आहे ना, ती पहिली गोष्ट आम्हाला अनुरूप पाहिजे. आमच्या रूपाला, उंचीला, वजनाला, रंगाला, रूपाला, तुमच्या ज्ञानाला, तुमच्या विश्वासाला, तुमच्या धार्मिकतेला, सगळ्याला जोड पाहिजे. न तर पती विश्वासू आणि पती कुठंतरी पत्नी त्या ठिकाणी मूर्तीपूजक अशी नसावी. आणि म्हणून उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आम्ही ज्यावेळेस पाहतो की अब्रामाने त्याच्या लेकराला पत्नी शोधायला लावलं, त्यावेळेस तो त्याच्या दासाला म्हटलं की एक काम कर, माझ्या आप्तजनाकडे जा आणि त्या ठिकाणी माझ्या आप्तजनातून साजल रूपाला अशी मुलगी माझ्या मुला इसाकसाठी तू आण. आणि त्यावेळेस पाहिलं की तो त्या ठिकाणी म्हटला की विधर्मेची मुलगी किंवा दुसऱ्या दैवतांना पूजणारी भाजणारी मुलगी माझ्या घरात नकोय, त्याला रूपाला साजल अशी, कारण मी परमेश्वरचा सेवक आहे, मी परमेश्वरावर विश्वास ठेवलेला आहे. परमेश्वराने सांगितलं अब्रामा जा, मी तुला सांगाल तिथं जा. मी तसं उठून आलो आणि माझ्याबरोबर माझी पत्नी देखील माझ्याबरोबर आली. ती म्हटली नाही या ठिकाणी आता चांगलं सेटलमेंट झालो, व्यवस्थित चाललंय, कशाला दिलाय ना देवाने इथंच आशीर्वाद, एवढं सोडून दुसऱ्या परराज्यात जायचं आपल्याला माहित नाही, म्हटली नाही. कारण अब्रामाला साजेल अशी, अब्रामाला अनुरूप अशी, अब्रामाला सहाय्य करणारी पत्नी सारा दिली ती. आम्ही पाहतो साराच्या जीवनाविषयी, साराला लेकरू बाळ नव्हतं, आम्ही पुढे हिस्ट्री पाहणार आहोत. पण या ठिकाणी आम्ही सांगत आहोत त्या ठिकाणी की आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि नरापासून बनवली, मनुष्यापासून तिला बनवलंय. आम्ही स्त्रीचा आजही आदर करतो, परंतु अनेक स्त्रियांनी आदरास अयोग्य अशी चाल चलवणूक केल्यामुळं आज आमच्या चॅप्टरला एक नवीन ओळख किंवा नवीन शिक्षण आज आम्हाला करंतीकरच्या पत्रामधून मी नाही, प्रेषित पौल या ठिकाणी 11व्या अध्यायामधून देत आहे. आणि तो म्हणत आहे त्या ठिकाणी प्रत्येक पुरुषाचं मस्तक ख्रिस्त आहे आणि स्त्रीचं मस्तक पुरुष आहे. सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे की स्त्रीचं मस्तक पुरुष झालेलं आहे. असं नाही, तो पुरुष जो आहे पुरुषाने डोक्यावर घेतलेलं आहे स्त्रीला. आता उलट काम झालेलं आहे आणि हे योग्य नाही. हे धर्मशास्त्राला साजल असं नाही, हे धर्मशास्त्राला अनुरूप असं नाही, हे धर्मशास्त्राला सहाय्य होईल असं नाही, आमच्या सेवेला सहाय्य होईल असं नाही. पास्टर साहेब, ज्यावेळेस मी एक पास्टर आहे, मी एक रेव्हरंट आहे, मी ज्यावेळेस प्रीच करतो त्यावेळेस माझी पत्नी जर उघड्या बोडक्या डोक्याने जर बसली कसं वाटेल? एक साहजिक काही नियम आहेत, काही अनुरूपता आहे, काही सहाय्यकता आहे, काही माझ्यापासून काही गुण आहेत. परमेश्वराने आदामाला जर निर्माण केलं आणि आदाम जर परमेश्वराच्या प्रति समान झाला तर परमेश्वराचे गुणही त्याच्यामध्ये आलेत. आणि असंच घटना घडली की आदामापासून तिला निर्माण केलं तर आदामाचेही काही गुण तिच्यामध्ये आले पाहिजे. मग आदामाने तिच्यावर लक्ष दिलं पाहिजे. ही आदामाची चूक आहे, ही मनुष्याची चूक आहे, हे पाळक साहेबांची चूक आहे, ब्रदर साहेबांची चूक आहे, विश्वासणाऱ्या माझ्या भावांची चूक आहे. कारण त्यांनी देवाचं वचन वाचलं नाही, किंबहुना त्यांच्या चर्च मधून सांगण्यात आलं नाही. कारण बऱ्याच चर्च मध्ये फक्त पालकीन बाईच पुढे असतात, स्त्रियांचाच जमाव पुढे असतो. आणि एक गोष्ट जर आम्ही सत्य जर पाहिलं तर खरोखर चर्चमध्ये जास्तीत जास्त स्त्रियांची संख्या असते. ही देखील एक वाखाणणारी किंवा चांगली एक गोष्ट आहे. मी परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल त्या स्त्रियाबद्दल की ज्या आपल्या कुटुंबासाठी परमेश्वराकडे सतत वाढत असतात. तरी देखील आम्ही जीवन करत असताना अनेक गोष्टी आम्ही चांगल्या करतो, परंतु अनेक नियम देखील आम्ही मोडतो. आणि म्हणून प्रेषित पौल करंथीकरांच्या पत्रामध्ये 11वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये म्हणतो, आणि तो मी तुम्हाला सांगून ठेवलेले विधी जशाचे तसे दृढ करून पाळता त्याबद्दल मी तुमची वाहवा करतो. काही जे रूल आहेत ना, जे स्वतःला आवडतील, स्वतःला हौस मौस होईल
किंवा स्वतःचं काहीतरी एक व्यक्तिमत्व निर्माण असे गुण एकदम हुबेहूब पाळतात. अशा ज्या विधी आहेत किंवा जे नियम आहेत किंवा जे काही संस्कार झालेले आहेत ते बरोबर पाळतात. बाकीचे आम्ही पाहूया पुढे तो काय लिहित आहे. तो लिहित आहे की ख्रिस्ताचे मस्तक देव आहे हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे. जो पुरुष आपले मस्तक आच्छादून प्रार्थना करतो किंवा संदेश देतो तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो. हे जे मस्तक आहे याच्यावर टोपी घालून अनेक लोक टोपी घालून मोठमोठ्या सभा घेतात. मी त्यांना परमेश्वराचा सेवक या नात्याने मी विनंती करतो, या ठिकाणी विनंती करतो, कृपया या ठिकाणी करंथीकरांचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 11 आणि वचन क्रमांक 4 बघा. जो पुरुष आपले मस्तक आच्छादून प्रार्थना करतो किंवा संदेश देतो तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो, म्हणजे तो ख्रिस्ताचा अपमान करतोय. तुम्ही काही गोष्टीसाठी थोडस भान ठेवा प्रिय, कारण तुम्ही आणि मी देवाचे लोक आहोत आणि देवाने आम्हाला एकच नियम दिलेला आहे. देवाने आम्हाला एकच पवित्र शास्त्र दिलेलं आहे. भले तुम्ही कोणत्याही पंथाचे असा, कोणत्याही मिनिस्ट्रीचे असा, कुठल्याही प्रकारची सेवा करणारे असा, पवित्र शास्त्र एकच आहे. पवित्र शास्त्रातले लिखाणही एकच आहेत आणि पवित्र शास्त्रातले वचनही एकच आहेत. फॉलो करण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे. आणि म्हणून आमचं एक वैयक्तिक आमच्या संस्थेचं एक वेगळं मिशन असावं किंवा संस्थेचं एक वेगळा रूल असावा म्हणून तुम्ही पवित्र शास्त्रातले वचन काढून त्याला दुसरा मार्ग देऊ शकत नाही. हे खोटं शिक्षण देण्याचं बंद करा. त्याचप्रमाणे खोटं शिक्षण स्वीकारलेलं असेल प्रभू येशूच्या नावात आजच प्रभू येशूचा सेवक आहे नात्याने त्याला, आणि तुम्ही देखील विश्वासाच्या नात्याने त्याला दटवा, तुमच्यामधून ते काढून टाका. पुढे लिहित आहे तो, तसेच स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा संदेश देते ती आपल्या मस्तकाचा अपमान करते, कारण ती मुंडन केलेल्या स्त्री सारखीच होती. बालाजीला लोक जातात ना, पूर्णपणे टक्कल केलं जातं, पूर्णपणे सगळे केस अर्पण केले जातात, त्याला म्हणतात मुंडन. जर स्त्रियांना डोक्यावर पदर घ्यायची जर लाज वाटत असेल, जर स्त्रियांना डोक्यावर स्कार्फ बांधायची लाज वाटत असेल, जर स्त्रियांना डोक्यावर काहीतरी आच्छादन घेण्याची लाज वाटत असेल, तर त्यांना परमेश्वराची संमती आहे, त्यांनी मुंडन करावं. इतकाले केस नाही ठेवायचे आणि इतकाले नाही ठेवायचे, सरळ मुंडन. जसं बालाजी देवस्थानाला लोक मुंडन करून येतात ना, किंवा आमच्या हिंदू पद्धतीमध्ये काही 10-13 जे असतात त्यावेळेस पूर्णपणे मुंडन केलं जातं, पूर्ण केस अर्पण केल्या जातात. अशा प्रकारचं करा आणि कायम कायम करा, ते वाढू सुद्धा देऊ नका. ही तुमची आध्यात्मिक सेवा. आणि मग खुशाल तुम्ही पदर घेतला नाही तरी चालेल, कारण तुम्ही वचनाचं मग काहीतरी पालन केल्यासारखं आहे. पण उगाचच कुठंतरी काहीतरी, आणि याला जबाबदार कोण आहेत आम्ही पाहूया. तसेच जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा संदेश देते ती आपल्या मस्तकाचा अपमान. पहिली गोष्ट, तुमच्या पतीचा तुम्ही अपमान करतात, तुमच्या पालक साहेबांचा तुम्ही अपमान करतात, तुम्हाला जो परमेश्वराने एक पती दिलेला आहे ना, नवरा, त्याचा तुम्ही अपमान करता, हे लक्षात राहू द्या. आणि तुम्ही नवऱ्याचा जर अपमान करता तर देवाचा कुठून तुम्ही स्वीकार करणार आहोत? देवाला कुठं तुम्ही उंचवला आणि गौरवणार आहोत? आणि देवाचे तुम्ही काय गौरव करणार आहात? आणि देवाचा संदेश तुम्ही काय सांगावा? आणि देवाची प्रार्थना देखील तुम्ही काय करावी? जर तुम्ही वचनाचा फॉलोअप करत नाही तर वचनाला अमान्य आहात. जर उघड्या मस्तकाने तुम्ही जर येत आहे आणि तुमच्याबरोबर दोन्ही तिन्ही ज्या सर्वसामान्य स्त्री असतात बहिणी विश्वासणाऱ्या, त्या डोक्यावर पदर घेऊन येतात किंवा ओढणी बांधतात आणि पालकीन बाई खुशाल एवढे भुंडे केस घेऊन तिथं उभा राहतील, संदेश देतील, प्रार्थना करतील, पवित्र आत्मा येतो आणि इतरांना पाडिती. पण कसं शक्य आहे? जर हे शक्य असेल तर तुम्हाला मी रेफरन्स देतो, करंथीकरांचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 11 आणि वचन क्रमांक 5. तशी स्त्री जी उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा संदेश देते ती आपल्या मस्तकाचा अपमान करते, आपल्या नवऱ्याचा अपमान करते. आणि ज्या नवऱ्याला वाटत ना बायकोने आपला अपमान करावा, त्या नवऱ्याला मी हॅट्स ऑफ करतो. खरोखर तुम्ही तिच्यावर धनीपणा करतात. कारण बायबल सांगतंय योहान सुसमाचारमध्ये उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 16 मध्ये तो स्त्रीला म्हणाला, मी तुझे दुःख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन, तू क्लेशाने लेकरं प्रसवशील, तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालविल, तो तुझ्याकडे अधिकार चालविल. नवऱ्यांनो, तुमचा अधिकार काढून घेतलेला आहे आणि म्हणून तुमच्या समोर हे सगळ्या गोष्टी करतात. आणि स्वतः तुम्ही याजक आहात, स्वतः तुम्ही मानवलेले प्रतिष्ठित झालेले लोकांना तुम्हाला ओळखतात. अशा प्रकारचे कोणीतरी रेव्हरंड पास्टर साहेब कोणीतरी असाल आणि तुमच्या समोर ही गोष्ट घडते, म्हणजे तुमच्या समोर वचनाचा अपमान होतोय, तुमच्या समोर तुमचा अपमान होतोय, तुमच्या समोर तुमचा अपमान झाल्यानंतर तुमचं मस्तक ख्रिस्त म्हणजे ख्रिस्ताचा अपमान होतोय. आणि सगळा अपमानित असताना कुठल्याही प्रकारच्या मिनिस्ट्रीमध्ये जर असा गोंधळ जर चाललेला असला
तर ती मिनिस्ट्री परमेश्वराला एक दिवस जबाब दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना द्यावाच लागेल. कारण तो स्त्रीला म्हणालेला आहे, स्त्रीनी गर्वाने अभिमान करायचं नाही. मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. प्रत्येक स्त्रीला मी आदर सन्मान देतो. कारण स्त्रीविषयी सांगायचं ठरलं तर इतकं काही संपूर्ण गोष्ट कमी पडेल, इतकं काही महत्व आमच्या स्त्रीविषयी परमेश्वराने देखील दिलेली आहे. एका स्त्रीपासून संपूर्ण राष्ट्र जन्मलं. एका स्त्रीपासून प्रिय पहिल्याच ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त मरणातून उठला पण पहिल्या प्रथम स्त्रीला दर्शन दिलं. आम्ही पाहतो की स्त्रियांनी देखील परमेश्वराची सेवा केली. अनेक चर्चेस मध्ये आज सगळ्यात जास्त स्त्रियांची संख्या आहे. एक स्त्री ही आई आहे, एक स्त्री एक बहीण आहे, एक स्त्री एक पत्नी आहे, एक स्त्री एक प्रेयसी आहे, ती स्त्री एक आजी देखील आहे, ती स्त्री एक सिस्टर म्हणजे देवाची सेविका देखील आहे. जर मग या सगळ्या गोष्टी जर स्त्रीला दिलेल्या आहेत, आम्ही म्हणत नाही स्त्रीला कुठल्या प्रकारचा अधिकार दिला नाही. कारण पुरुष आणि स्त्री हे सामायिक वतनाची एक सहभागीदार आहेत, दोघं एकसारखे आहेत. आणि म्हणून ज्या प्रकारे परमेश्वराने आदमावर प्रेम केलं किंवा आदमाला निर्माण केलं, तर आदमापासूनच स्त्री निर्माण केली. त्या दोघांना म्हटले तुम्ही दोघं नसून आता एक देव व्हाल. मग तुमची प्रार्थना एक चित्ताने पाहिजे, तुमचं वागणं उठणं एक चित्ताने पाहिजे, तुमचं देवाचं धर्मशास्त्र पाळणं देखील एक चित्ताने पाहिजे. जर तुम्ही हे अनादर करत आहात तर परमेश्वराच्या क्रोधापासून तुम्हाला कुणीही सोडू शकणार नाही. आम्ही जुन्या करारामध्ये जर पाहिलं तर सारा विषय घ्या. सारा ही अब्रामाबरोबर होती. गेल्या अनेक वर्षापर्यंत जवळजवळ 90 वर्षापर्यंत तिला लेकरू बाळ नव्हतं, परंतु तिने अब्रामाला सोडलं नाही. अब्रामाची एकही आज्ञा उल्लंघली नाही. आणि अब्रामाला सेटलमेंट झाला असताना देखील अब्राम जिथं जाईल परमेश्वर माझा अब्राम चल इथं, लगेच अब्राम तिथं, लगेच त्याची बायको लगेच गठुडं बिठुडं त्यांचा संसार बांधून निघलीच तिच्या पाठीमागं. कधी अब्रामाला तिने म्हटली नाही असं का. आज आमचं पाळक साहेबांना जर सांगितलं की अमुक अमुक ठिकाणी प्रार्थनेला जायचं तर पाळकीन बाई लगेच सांगते नाही आज माझी महिला मंडळाची मीटिंग आहे, आज मी त्यांना दुपारी बोलवलेलं आहे, आजची प्रार्थना कॅन्सल. अरे काय धंदे चाललेत. सारा विषयी पहा, राहेल विषयी पहा, हन्ना विषयी पहा, लोटाच्या पत्नीविषयी पहा. तिला घरचं लय काळजी पडली होती. चांगला परमेश्वराचे दूत म्हटले होते की भाऊ आपण इथून जाऊया, या सदोम आणि गमोरा शहराचा नाश होणाऱ्या अग्नीने, आणि तिथून काढलं देखील. ती निघली सुद्धा, निम्या रस्त्यात आली. देवदूतांनी सांगितलं होतं दादा पाठीमागे काही पाहू नका. पण हिला सगळं घरचं, आपण बांधलेली बिल्डिंग, आपण कसं सायकलीवर सेवा करायचो, आपण कसं मोटरसायकलीवर फिरलो, आपण कसे गरिबी हारीत होतो, आणि आता आपण लुटून कसा 10 लाखाचा 50 लाखाचा बंगला बांधलाय, आता मी कसं काय काय केले, आणि मग आता ही एवढी मोठी प्रॉपर्टी सोडून इकडे जायचं काय. मागं बघितलंच तिने, बघितलं ना. तर परमेश्वरांनी म्हटलं ठीक आहे, बघितलं ना, मिठाचं काम तिथंच राहिली. कुणाचं काय केलं, लोट वाचला आणि त्याच्याबरोबर 2 स्त्रिया पण होत्या, त्याच्या 2 मुली ते वाचल्या. पण तू हिला हावपडीला लय काम तिने बघितलंच माग. ही लोटाची पत्नी, योबाची पत्नीकडे बघा. योबाची पत्नी म्हणते अरे काय देव देव करीत बसला, द्या देव नाम सोडून जा मरून. यो म्हटलं नाही नाही, तू धर्महीन स्त्रियाप्रमाणे, म्हणजे धर्महीन स्त्रिया देखील आहेत, धार्मिक स्त्रिया देखील आहेत. आम्ही पाहूया नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये अध्याय क्रमांक 5 मध्ये बद फैली स्त्रीविषयी ताकीद दिलेली. जी बद फैली स्त्री आहे ना, तिच्याविषयी सक्त ताकीद दिली. 5 अध्याय जर तुम्ही संपूर्ण जर वाचला तर तुमच्या लक्षात येईल. पिओ नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 31 वचन क्रमांक 10 मध्ये लिहिले, सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते, तिचं मोल मोत्याहून अधिक आहे. सद्गुणी स्त्री, ज्या स्त्रीचे गुण चांगले आहेत, सद्गुण आहेत, त्या स्त्रीची परमेश्वर देखील प्रशंसा करतो, तिचा पती देखील प्रशंसा करील, तिचे सासू सासरे प्रशंसा करतील, शेजारी नातेवाईक आप्तजन प्रशंसा करतील, सगळं जग प्रशंसा करील. परंतु कशी पाहिजे ती, सद्गुणी. पण तू 5व्या अध्यायामध्ये जर बद फैली स्त्री, स्त्रीचे प्रकार आहेत. स्त्रीच्या उदरातून माझाही जन्म झालाय, तुमचाही जन्म झालाय. आम्ही आदर करतो त्या आईला. परमेश्वराने आम्हाला काही गोष्टी दिल्या, परंतु बरेचशा अंशी धार्मिकता आणि आमचं जगिक जीवन किंवा मायाजाळ मोहजाळ याला महत्व नाही. देवाच्या आज्ञा पाळणं हे काय योग्य आहे. आणि म्हणून नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये अध्याय क्रमांक 31 आणि वचन क्रमांक 10 मध्ये लिहित आहे की सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते, तिचे मोल मोत्याहून अधिक आहे, मोती मोत्यापेक्षा अधिक. पुढे तो लिहितो 31-30 मध्ये, सौंदर्य भुलवणार आहे, लावण्य व्यर्थ आहे, परंतु परमेश्वराच्या भय धरण्या स्त्रीची प्रशंसा होती. तुमच्या सौंदर्यावर तुमच्या नाकट्या नाकाकडे जाऊ नका, गोऱ्या पानाकडे. त्या गोऱ्या कातड्याला तिकडेच जाऊन द्या, वाळू दे तिकडे उन्हात.
तुमचं ते काही कामाचं नाही. आम्ही गीत गात असतो हमेशा, 4 दिन की जिंदगी में 2 दिन की है जवानी, कट जाएगी 4 दिन की जिंदगी, दुनिया से चले जाएंगे. अरे मग दुनिया से चले जाएंगे तर बद पहिली बनून नका जाऊ स्त्रियांनो, सद्गुणी बनून जा. आणि जर तुम्ही सद्गुणी असाल तर तुमचे लेकरही सद्गुणीच होतील, तुमचं कुटुंब सद्गुणी होईल. आणि यहोशुवाप्रमाणे मी आणि माझं घराणं तर देवाच्या नावाचा गौरव करेल याप्रमाणे होईल. आणि म्हणून स्त्रियांना आज क्रांतिकाराच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे त्या गोष्टी आम्ही आज फॉलोअप करत आहोत. आणि त्याला पूरक अशा वचनाचा सहारा, पूरक असे वचन मी तुम्हापर्यंत टाकू इच्छित आहोत. मला माहिती आहे की फेसबुकवर, लाईव्ह फेसबुकवर अनेक लोकांना या वचनाची माहिती आहे, परंतु कुणीच सांगणार नाही, कारण सगळ्या बायकाचे गुलाम झालेत. देवाने स्त्रीपासून पुरुष नाही बनवला, पुरुषापासून स्त्री बनवली. लक्षात राहू द्या. आता स्त्रीपासून लेकरं तयार होतात, हा दुसरा भाग आहे. आणि हा पण शापाचा प्रकार आहे. म्हणून हा शापाचा प्रकार आहे. थोडक्यात आज्ञा भंग केला ना त्याच्यामुळं. म्हणून तो म्हणतो, तो स्त्रीला म्हणाला मी तुझे दुःख आहेत ना, दुःख पण म्हटलंय, व तुझे गर्भधारण बहुगुणित कर. तुला दुःखही भरपूर देईन आणि तुझं गर्भधारण पण बरेच करीन. आणि दुसरी आणखीन एक गोष्ट म्हणला, तू क्लेशाने लेकर प्रसवशील. क्लेशाने लेकराचं प्रसवशील होईल. आणि तरी एवढं सगळं करून तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवेल. पण देवाच्या वचनाला स्त्रियांना तुम्ही उलटच करून टाकलंय. ठीक आहे, तुम्हाला अधिकार मिळाला, तुम्ही नोकरी पाणी करता, तुमच्याकडे काहीतरी चांगलं आहे आणि तुमच्या नवऱ्यांना किंवा तुमच्या पतींना काही नसेल, अनादर करू नका. त्याच्यामुळे तुम्ही आहात. तुमचा नवरा मिळाला, तुम्ही रांडक्या झाल्या ना, मग तुम्हाला समजन काय ते. तसं नाही समजणार. मला पेताड नवरा असू द्या, परंतु जोपर्यंत नवरा आहे ना तोपर्यंत स्त्रीला समाजामध्ये मान सन्मान आहे. कसाही असू द्या. अहो तुमचे नवरे तर पास्टर येत, तरी तुम्ही तुमच्या नवऱ्याचा उघड उघड अपमान करतात. आणि कसा करतात मी तुम्हाला वचनाच्या माध्यमातून सांगतो. कोरिन्थीकरांचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 11 आणि वचन क्रमांक 4. जो पुरुष आपल्या मस्तकाची दोन प्रार्थना करतो किंवा संदेश देतो तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो, तसेच जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा संदेश देते ती आपल्या मस्तकाचा अपमान करते, कारण ती मुंडन केलेल्या स्त्री सारखीच होते. आणि मुंडन कधी केलं माहिती का तुम्हाला? जुनं शास्त्र माहिती नसेल, जुना करार माहित नसेल, जुन्या पुढे परंपरा माहिती नसेल. आजही काही हिंदू लोकांमध्ये आहेत ना, तिथं नवरा याला नाही का टक्कल करतेत. आणि मग याचा अर्थ तुमचा नवरा नाही. मग मी तुम्हाला विनंती करेल सिस्टर्स की खरोखर तुम्ही या वचनाचं काहीतरी करा. ठीक आहे, एखाद्या टायमाला डोक्यावरून सरकली तर सरकू दे, त्याला काही अडचण नाही. पण तुम्ही बिंदास तशाच येतात, तुमच्या ओढण्या गळ्यात असतात आणि डोक्यावर काहीच नसतं तुमच्या, आणि तुमच्या बरोबर आलेल्या डोक्यावर घेऊन थांबतात. म्हणजे त्या काही कोण येतं तुमच्या हातामध्ये? तुम्ही लीडर बनवलं किंवा तुम्हाला मोठे काहीतरी पोस्ट मिळाली म्हणून तुम्ही काही करू नका. उलट तुमचा कित्ता त्यांनी घेतला पाहिजे. जर पाळकीनबाईंनी जर डोक्यावर घेतलं ना तर चर्च मधल्या सगळ्या लोक डोक्यावर घेतील. ह्या पदरात यायला सोडून लागल्यात. पुढे बघूया आपण. जी स्त्री जर आपले मस्तक आच्छादित नाही तर तिने आपले केस कातरून घ्यावे. परंतु जर केस कातरून घेणे किंवा मुंडन करणे स्त्रीला लाजिरवाणी गोष्ट वाटत असेल, लाजिरवाणी गोष्ट आहे, तर तिने आपले मस्तक आच्छादावे. 2 ऑप्शन दिलेत. एक तर तिने मुंडन करावं सरळ, बापकट फिपकट काही नाही चालणार, डायरेक्ट टक्कल. नाही तर मग दुसरी गोष्ट, जर टकलीचं लाज वाटती तर मुंडन करणे स्त्रीला लाजिरवाणी गोष्ट आहे, तर तिने आपले मस्तक आच्छादावे. सरळ सरळ आपलं डोक्यावर घ्यावं. पुरुष देवाची प्रतिमा व वैभव असल्यामुळे त्याला मस्तक आच्छादन करणे योग्य नाही. स्त्री तर पुरुषाचा गौरव आहे. अहो स्त्री जी आहे ती पुरुषाचा गौरव आहे. पुरुषाला कितीही बक्षीस मिळाली पण त्याची बायको जर कटकटी जर झाली ना, काही उपयोग नाही. या ठिकाणी आपण बघूया नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये अध्याय क्रमांक 19 आणि वचन क्रमांक 14. घर व धन ही वाढ वडिलांपासून मिळालेला दार्य भाग होय, पण सुज्ञ पत्नी परमेश्वरापासून प्राप्त होते. आणि ज्यांना ज्यांना सुज्ञ पत्न्या प्राप्त झाल्यात ना, त्या प्रत्येक जणी माझ्या माहितीनुसार डोक्यावर पदर घेतात. मग त्या पाळकांच्या बायका असू नाही तर बिलिवर्स असू साध्या. परंतु ज्यांना हे वचन माहिती नाही, ज्यांना परमेश्वरापासून ते मिळालंच नाही सुज्ञ पत्नी, त्यांच्या पत्न्या मात्र उघड्या आणि बोडक्याच येणार आणि त्यांच्या नवऱ्यांनाही त्याचं काय वाटणार नाही. कारण नवऱ्याला माहिती हे आपण काहीतरी कुटाने करून मिळून आणलेली, ही काय आपल्याला देवापासून प्राप्त झालेली नाही. नीतिसूत्र पुस्तक अध्याय क्रमांक 12 आणि 4 मध्ये सांगतो की सद्गुणी स्त्री आपल्या पतीला मुकुट आहे. जी चांगली स्त्री आहे, सद्गुण, चांगल्या प्रकारचे गुण भरभरून असणारी,
आई बापांनी चांगल्या प्रकारच्या संस्काराने तिला घडवलेले असणारे, दुसरा नंबर परमेश्वराच्या भयामध्ये लहानपणापासून असणारे, तिसरं परमेश्वराचे तिच्यावर छाया असणारी अशी स्त्री पतीला मुकुट आहे, पतीला पण लाज आणणारी स्त्री, त्याचं हाड सडवणारी. काही काही स्त्रिया लाज आणतात आपल्या पतीला. आता ते सर्व कुकर्म काय मी सांगायला इथं वेळ नाही, कारण प्रत्येकाला माहिती कोण काय करतंय. आपण शेवटचा एक रेफरन्स पाहूया नीतिसूत्राच्या पुस्तकामधून. नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 11 आणि वचन क्रमांक 22. डुकराच्या नाकात जशी सोन्याची नथ, डुकराच्या नाकात जशी सोन्याची नथ, तशी तारतम्य नसलेली सुंदर स्त्री समजावी. जी एकदम सुंदर स्त्री असेल ना, एकदम सुंदर, पण तिला तारतम्यच नाही, कशाच तारतम्य नाही, अशी स्त्री कसं सांगतोय, डुकराच्या नाकात. डुक्कर आहे ना, डुक्कर ते घाणीत लोळत, गटारात लोळत, आणि त्या डुकराला धुवून धावून एकदम क्लिअर केलं आणि त्याच्या नाकात जर सोन्याची नथ जर घातली ना, अशा प्रकारची ती स्त्री आहे. किती सुंदर असू द्या, पण तिच्यात जर तारतम्यच नाही, देवाचं भयच नाही, आपल्या पतीचा आदर सन्मान सत्कारच नाही, आपल्या परमेश्वराची भक्ती कशी करायची हे अजून त्यांना समजलं नाही, आमच्या हाताखाली दिलेल्या बहिणींना, भावांना, प्रिय लेकरांना कसं सांभाळू हे तिची अक्कल नाही, तर अशी स्त्री डुकराच्या नाकात जशी सोन्याची नथ तशी ती तारतम्य नसलेली स्त्री समजावी. हे माझे रेफरन्स नाही, ते नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये एक नोटिशन म्हणून काढलेले आहे, तुम्ही पहा. तुम्हाला मी नोटिशन देतो पुन्हा एक वार. नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 5, बद फैली स्त्री विषयी ताकीद. नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 31 वचन क्रमांक 10. सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होती, तिचे मोल मोत्याहून अधिक आहे. वचन नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 31 वचन क्रमांक 30. सौंदर्य बोलावणारे आहे, लावण्य व्यर्थ आहे, परमेश्वराचं भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होती. नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 19 वचन क्रमांक 14. घर व धन वडिलांपासून मिळालेला दार्य भाग होय, पण तू सुज्ञ पत्नी परमेश्वरापासून प्राप्त होती. नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 12 वचन क्रमांक 4. सद्गुणी स्त्री आपल्या पतीला मुकुट आहे, पण लाज आणणारी स्त्री त्याची हाड सडवणारी आहे. आणि नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 11 वचन क्रमांक 22. डुकराच्या नाकात जशी सोन्याची नथ तशी तारतम्य नसलेली सुंदर स्त्री समजावी. अशा प्रकारे स्त्रीचं वर्णन आम्हाला पाहिलंय. एक जी स्त्री आहे ती आई आहे, एक जी स्त्री आहे ती माता आहे, आणि जी माता आपल्या कुटुंबासाठी श्रम करते, माता आपल्या कुटुंबाच्या लेकरांचं पालन पोषण करते, माता आपल्या लेकरांना चांगल्या प्रकारचं गुण देतं. आम्ही पाहतो की सगळ्यात जास्त जर दुःखी कोण असेल तर माता होती. जे लेकर आपल्या आईला ठेच पोहोचवतात त्याच्यात सगळ्यात दुःखी माता होती. आणि एकच माता आहे, ती पत्नी पण आहे, एकच स्त्री आहे ती बहीण पण आहे, एकच स्त्री आहे ती प्रेयसी देखील आहे, एकच स्त्री आहे ती देवाची सेवा करणारी देखील आहे, एकच स्त्री आहे की ती उत्पत्ती वाढवणारी आहे, गर्भधारण करणारी आहे. आता पुरुषाला गर्भधारण होत नाही, पण तो लोक अलीकडे ना फॉरेन कंट्रीमध्ये आता लोक जमाना वेगळा झाला, आता पुरुष सुद्धा गर्भधारण करायला सुरुवात केली. बायबलचा सत्यानाश करायला सुरुवात केली लोकांनी. आणि जास्तीत जास्त त्याच्यामध्ये ख्रिश्चन लोकांचा, ख्रिश्चन सायंटिस्ट, ख्रिश्चन डॉक्टर, जे काही मोठमोठे असणार सगळे ख्रिस्तीच असणार. यो तुम्हाला आणि मला आज गरज आहे. आम्ही जगाच्या अंताला टोक टेकलेलो आहोत. जगाचा शेवट जवळ आलेला आहे, आणि या शेवटच्या जगामध्ये जगत असताना आम्हाला बऱ्याचशा गोष्टी स्वीकारणं खूप गरजेचं आहे. आम्ही पुढे पाहूया क्रांतिकारच्या पहिल्या पत्रामध्ये अध्याय क्रमांक 11 आणि पुढे काही वचन पाहूया. कारण पुरुष स्त्रीपासून झाला नाही तर स्त्री पुरुषापासून झाली, कारण पुरुष स्त्रीसाठी निर्माण झाला नाही तर स्त्री पुरुषासाठी निर्माण झालेली आहे. वचन नीट ऐका. क्रांतिकारचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 11 वचन क्रमांक 9. कारण पुरुष स्त्रीसाठी निर्माण झाला नाही तर स्त्री पुरुषासाठी निर्माण झाली. आणि म्हणून कृपया माझ्या बहिणींनो, आपापल्या नवऱ्याचा आदर करा, सन्मान करा, लाज राखा. नाही त्यांची तर त्या परमेश्वराच्या मुळे तरी लाजा. तुमचा नवरा कसा असू द्या, ते काय घेणं देणं नाही, परंतु तो तुमचं मस्तक आहे आणि त्याचा मस्तक ख्रिस्त आहे. आणि म्हणून त्या ख्रिस्ताचा अपमान होऊ नये म्हणून तुमच्या नवऱ्याचा अपमान करू नका. म्हणजे तुम्ही एक देवाला आवडणारं पात्र तयार व्हाल. पुढे पाहूया आपण. तरी प्रभू मध्ये पुरुष स्त्रीपासून वेगळा नाही आणि स्त्री पुरुषापासून वेगळी नाही. जरी दोघं जण एकमेकाच असेल पण ते दोघं वेगळे नाहीत. आज परिस्थिती वेगळी आहे. स्त्री एका बाजूला आणि पुरुष एका बाजूला.
तो दोघं सामायिक वतनाचे वाटेदारी केलेले, दोघांना दोन नसून तो एक देह तयार केलेला आहे. आणि म्हणून दोघांचे विचार सारखे असावे, दोघांची धार्मिकता सारखी असावी, दोघांच्या सगळ्या गोष्टी सारख्याच असाव्या. आणि विशेष करून स्त्रीनी आपल्या पतीचा सन्मान करावा एवढं बास. तिने बाकीच्या काही गोष्टी नाही चालवत, तिने डोकं नाही चालवलं तरी चालन, ती प्रार्थनेला पाळक साहेबांच्या शेजारी उभा नाही राहिली ना तरी चालन, कारण आम्हाला माहिती का त्यांना काही येत नाही. आम्ही पाहतो लाईव्ह फेसबुकवर, आम्ही अनेक पाळकेनबाईंना पाहिलेलं आहे. मोकारच घेण्या देण्याचं वादड्यासारखं यायचं, डोक्यावर पदर नाही, ओढणी नाही, काय नाही, मला जाडा भाडा आवाज कसा तरी यायचं. का तर पाळकीनबाई कुणालाच काय, अहो तुमच्या चर्च मध्ये इतक्या सुंदर सुंदर मुली आहेत ना, द्या ना त्यांना संधी. इतका सुंदर सुंदर आवाज आहे, द्या ना त्यांना. का आम्हीच गायचं, कशाचीच ताळमेळ नाही लागत. आणि पाळक साहेब सुद्धा इकडून टाळ्या वाजवतात. पाळक साहेब पत्नीचा गुलाम झालाय पाळकीनबाईचा, ही खेदाची गोष्ट आहे. मी एक पाळक आहे म्हणून मला एकदम तकलीफ होती त्याची, परंतु बाकीच्या पाळक साहेबाला काहीच वाटत नाही. हा, ज्या पाळक साहेबांच्या पत्न्या व्यवस्थित असतील त्यांना सल्यूट करतो, परंतु ज्या पाळक साहेबांना आता लक्ष द्या, टाय लावता लावता जरा आपल्या पत्नीकडे पण लक्ष द्या, शेजारी डोक्यावर ओढणी आहे का नाही, नसली तर तवा काय नका म्हणू, घरी गेले ना झोपात असताना वस्त्र चालून तिचे टक्कल करा, तसे नसले ऐकत तरी प्रभू मध्ये पुरुष स्त्रीपासून वेगळा नाही आणि स्त्री पुरुषापासून वेगळी नाही. कारण जशी स्त्री पुरुषापासून तसाच पुरुष स्त्रीच्या द्वारे आहे आणि सर्व काही देवापासून आहे. ज्यावेळेस आदमापासून स्त्री बनवली, आदमापासून हवा बनवली, परंतु नंतर हवेपासून निर्मिती झाली. मग आदमाने नाही निर्मिती केली, मग आदमाचं गर्भधारण नाही बसलं, हवेच बसलं. पण सुरुवातीला हवा निर्माण झाली ती आदमापासून म्हणजे पुरुषापासून. आणि आता त्याच्यानंतर तो म्हणत आहे की कारण जशी स्त्री पुरुषापासून तसा पुरुष स्त्रीच्या द्वारे आहे आणि सर्व काही देवापासून आहे. तुम्हीच आपसा ठरवा. मस्तकावर आच्छादन घेतल्या वाचून देवाची प्रार्थना करणे स्त्रीला शोभते काय? तुम्हीच आता हे करा. आता मी एवढं सगळं बोललो, मला क्षमा करा, परंतु आता तुम्हीच समजून घ्या का स्त्रीला आपल्या मस्तकावर आच्छादन घेतल्या वाचून देवाची प्रार्थना करणे स्त्रीला शोभते काय? प्रत्येक स्त्रियांना, प्रत्येक बहिणींना, प्रत्येक आईला, प्रत्येक मुलीला, प्रत्येक आजीला, जेवढ्या काही स्त्री म्हणून आहेत ना त्यांना सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे. करंथीकराचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 11 आणि वचन क्रमांक 13 मध्ये लिहिलं आहे, तुम्हीच आपसात ठरवा, मस्तकावर आच्छादन घेतल्या वाचून देवाची प्रार्थना करणे स्त्रीला शोभते का? तुम्हाला जर शोभत असेल ना तर बिनधास्त तुम्ही करू शकता, आमची काही त्याला अडचण नाही. आणि पुन्हा एक वार तुम्हाला असा मेसेज देखील येणार नाही, कारण आम्हाला माहिती आहे की त्या ठिकाणी एक डुकराच्या नाकात जशी सोन्याची नथ ना तशी आम्ही त्या स्त्रीला समजू. ज्याप्रमाणे हाडं साडवणारी स्त्री त्याप्रमाणे समजू. नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 5 बद पहिली स्त्री याप्रमाणे आम्ही त्याला समजू. आणि मग आम्ही सांगू का आम्ही देवाचे लेकर आहोत म्हणून आम्ही देवाच्या लेकरांना आम्ही सजेशन देऊ, बाकीच्या लेकरांना सजेशन देण्याचा काय आम्हाला अधिकार नाही. कारण माझा भाऊ जर चुकतोय की माझी बहीण जर चुकती तर माझ्या भावाला आणि माझ्या बहिणीला मला सांगणं गरजेचं आहे. बाहेरचा दुसरा माणूस येऊन सांगणार नाही. एक ख्रिस्ती भाऊ ख्रिस्ती भावाला सांगू शकतो, एक ख्रिस्ती बहीण एक ख्रिस्ती बहिणीला सांगू शकतो, किंवा एक ख्रिस्ती पाळक एक ख्रिस्ती नात्याने पहिला अधिकार आहे त्यांनी आपल्या लोकांना सांगावं. आम्ही ज्या विधर्मी लोकांमध्ये प्रार्थनेला जातो ना सुवार्तेला, न सांगता पहिलेच पत्र घेतलेले असतात. त्यांनी माहित नाही त्यांना धर्मशास्त्र, इथलं आपलं पण आपलंच पाळतात ते. आणि म्हणून बऱ्याच वेळेस असं होणार, हे पाळकीनबाई घरी राहत्यान पण अशा खेड्यागावातले ज्या स्त्रिया डोक्यावर पदर घेणार आहेत ना 100% स्वर्गाच्या रस्त्याकडे चाललेले आहेत. कारण त्या आतिथ्य भावत आहेत, त्या सन्मान करणारे आहेत, आदर करणारे आहेत, देवाचं भय बाळगणारे, आपल्या पतीचं अधीन राहणारे आहेत. असू दे ते विधर्मी, परंतु कमीत कमी रूल तो फॉलो करतात. आम्ही केवळ नावाला धार्मिक झालो, नामधारी, आणि आम्ही रूल फॉलो करत नाही. म्हणून पॉइंट नोट करून घ्या. करंथीकराचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 11 वचन क्रमांक 13, तुम्हीच आपसा ठरवा, मस्तकावर आच्छादन घेतल्या वाचून देवाची प्रार्थना करणे स्त्रीला शोभते काय? आणि 14व्या क्रमांकाचं आता वचन पाळक साहेब ब्रदर साहेबांसाठी देवाचा दास प्रेषित पौल सांगत आहे, लांब केस राखणे हे पुरुषाला लाजिरवाणी गोष्ट आहे असे निसर्ग देखील तुम्हाला सांगत नाही काय? एवढे केस संजय दत्त सारखे, पहिले संजय दत्तचे राहायचे, त्याच्यानंतर बरेचसे हिरो लोक होते, मोठाले केस राहायचे मानापर्यंत. आमच्या आता गेले 10 वर्षात पण बरेचसे हिरो होते आमच्यामध्ये. पास्टर म्हणायचे लायकीच नाही, म्हणायचंच नाही पास्टर होते म्हणून.
कारण पास्टर म्हणून देवाच्या सेवकाचा अपमान होतोय. म्हणून काही हिरो होते आमच्यामध्ये, काही विश्वासणारे आमच्यामध्ये होते. आता काहींनी कमी केले तर काहीचे आहेत. मला त्यांच्या केसाचं काही करायचं नाही. परंतु वचन क्रमांक ऐका 14व्या क्रमांकाचं, करंथीकरांचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 11 आणि वचन क्रमांक 14. लांब केस राखणे ही पुरुषाला लाजीरवाणी गोष्ट आहे, असे निसर्ग देखील तुम्हाला सांगत नाही काय? प्रश्नचिन्ह केलंय. सांगत का नाही? मग आम्ही ठरवायचं. आम्ही म्हणलो ना नाही सांगत, नाही सांगू पडता. सांगतोय, सांगू पडता. आचरण करायचं का नाही यायचं ते तुमच्या आणि माझ्या हातात. पुढे लिहितोय, स्त्रीने लांब केस राखणे हे तर तिला भूषण आहे. स्त्रियांनी लांब केस असणं कमराच्या खाली म्हणलं तरी चालन. हे भूषण आहे, भूषण. अहो तुम्ही भुंड्या करून एवढ्याला करून तुमचं भूषणच घालून टाकलंय तुमच्याच हाताने. कोणती फॅशन काढली ही? देवाचं प्रत्येक वचनाचा तुम्ही विरोधच करत आहात. सगळ्या वचनाचा तुम्ही विरोध करत आहात. या ठिकाणी लिहिलेले आहे की 15व्या क्रमांकाच्या वचनामध्ये स्त्रीने लांब केस राखणे हे तर तिला भूषवान आहे, कारण केस तिला आच्छादनाकरिता दिले आहेत. केस जे दिले ना देवाने माणसाला, हे आता हे माझं टकलं पडलंय, काय वाढून वाढून किती वाढणार आहे? स्त्रीचे केस इतकं तर पुरुषाचे केस नाही वाढू शकत. हिला भूषण आहे, भूषण. तरी जर कोणी वितंडवादी दिसला तर आपल्यात अशी रीत नाही आणि देवाच्या मंडळीत ते नाही. आमच्याकडे असं नाही भाऊ. आमच्याकडे ना जे ख्रिस्ताचे आहेत ना, आम्ही ख्रिस्ताचा आहे, आमचं कुटुंब ख्रिस्ताचं आहे. आमच्या चर्चमध्ये ना आमच्या घरामध्ये हीच पद्धत आहे. आम्ही वचनाप्रमाणे आमच्या प्रत्येक स्त्रिया डोक्यावर पदर घेतात. एखाद्या टायमाला घसरत होतो भाग वेगळा, आता साडीच्या कशी असं नायलन फिलन त्याच्यावरचा, परंतु त्या परत घेतातच. अशा वंडऱ्यासारखे इथं आणून नाही अटकेत पिन बिन लावून. असू द्या, परमेश्वर ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या मापाप्रमाणे दंड देणार आहे, त्याला आम्ही कुणी जबाबदार नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक या नात्याने मला ह्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या. म्हणजे मला सांगायच्या नव्हत्या तर करंथीकरांच्या पहिल्या पत्रामध्ये प्रेषित पौलाला सांगायच्या होत्या करंथीकरांच्या लोकांना. मग त्या करंथीकरांच्या लोकांपुरत्याच मर्यादित नाही. हे वचन संपूर्ण जगासाठी आहे आणि संपूर्ण जगातल्या विश्वासणाऱ्या प्रिय लोकांसाठी आहे. मग साध्या विश्वासणाऱ्या लोकांसाठी देखील आहे आणि पाळक वर्गासाठी पण आहेत आणि पाळकीन बाईसाठी पण आहेत. असं नका समजू का नुसतं विश्वासणाऱ्या लोकांना, चर्चमध्ये आलेल्या लोकांना शिकवायचं आणि पाळकाने आणि पाळकीन बाईनी कसंही वागायचं. नाही नाही नाही, हिशोब सगळ्यांचा घेणार आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या, सगळ्यात पहिला हिशोब आहे ना पाळक साहेबाचा आणि पाळकीन बाईचाच होणार आहे. नंतर त्यांच्या चमचे मधले जे वर टोचन देऊन त्यांना अजून पाप करायला होते ते, नंतर त्याच्यानंतर एक बिलिवर्स, त्याच्यानंतर असं करीत करीत सर्वसाधारण लोकांपर्यंत न्याय जाणार आहे. कारण देवाचा न्याय ज्यावेळेस चालू होईल ना, तर देवाच्या घरापासून, म्हणजे त्याच्या घरामध्ये आपण जर आहोत तर आमच्यापासून निर्माण होणार आहे. आणि म्हणून आमचा न्याय तर चांगलाच होईल अशी जर आमची अपेक्षा असावी, तो होता येईल तेवढ्या गोष्टी पाळायचा प्रयत्न करा. मला म्हणायचं नाही तुम्ही फॅशनेबल जगात जगतात, तुम्ही फॅशनेबल कपडेच घालू नका किंवा हेच करू नका. परंतु मला विनंती एक आहे की सेवकाने आणि सेविका, जो सेवक आहे आणि सेविका यांनी तरी याचं भान राखवा. जगाने नाही राखलं तरी अडचण नाही, कारण ते जगाचे आहेत. तुम्हाला याजक आणि पास्टर आणि पाळकीनबाईचे कशासाठी केले की तुम्ही जगापासून वेगळे आहात आणि म्हणून आमची फॅशन जरा थोडीशी वेगळी पाहिजे. आमची जरा करा, तुम्ही करू नका असं नाही, पण तू जरा थोडस साजल असं. चार लोक आमच्याकडे पाहतात, कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात? लोक नावं ठेवतात. तुम्हाला काय म्हणत नाही तर बाकीकडून काय बोटं मोडायची ते मोडतात. पण तो देव मला अस्वस्थ बसू देत. देव मला ज्या गोष्टी सांगायला लावतो मी त्या सांगतो आणि म्हणून मी परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देईल. या ठिकाणी आपण करंथीकरांचं पहिलं पत्र आणि अध्याय क्रमांक 11 पाहिलेला आहे आणि विशेष करून आज स्त्रीवर तो मेसेज होता. आपण शेवटचं 1-2-3 रेफरन्स पाहूया आणि मग पुढचा विभाग आम्ही नंतर चालू करूया. प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक 16 आणि वचन क्रमांक 14. लुदिया नावाची थुतिरा नगराची एक स्त्री होती. थुतिरा नगरामध्ये एक लुदिया नावाची एक स्त्री होती आणि ती जांभळे वस्त्र विकत असायची. आणि ज्यावेळेस पौल आणि त्या ठिकाणी ते प्रार्थनेसाठी गेले तर पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिलं. देवाचा सेवक प्रेषित पौल याच्या सांगण्याकडे लक्ष दिलंय. देवाचा दास पास्टर राजू आल्लाट आता याच्या सांगण्याकडे लक्ष द्या. मी जे काही सांगितलं त्या मनाने नाही. करंथीकरांच्या पहिलं पत्र अध्याय क्रमांक 11 आणि वचन क्रमांक 1 ते 16 वाचा. म्हणून प्रेषित 16-14 मध्ये सांगतोय की लुदिया नावाची एक थुतिरा नगराची एक स्त्री होती. ती जांभळे व तलम कपडे विकत होती. ती देवाची भक्ती करणारी होती. स्त्रीने देवाची भक्ती करायला पाहिजे. आता स्त्री कशाची भक्ती करते आपल्याला माहित नाही,
पण तू बायबल सांगतंय प्रेषित 16:14 मध्ये ती देवाची भक्ती करणारी होती आणि पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिलं. पौल जे काही सांगत होता ना तशाच प्रकारे पौल आता आम्हालाही सांगतोय. आता आम्ही पण ते फॉलो करूया. आम्ही पण म्हणूया की प्रभू तू मला सांगत आहे, पौलस तू मला सांगत आहे, ख्रिस्ता तू मला सांगत आहे, तुझं वचन सगळ्यांसाठी आहे. तर आम्ही देवाची भक्ती करणारे असावे आणि देवाच्या सेवकाकडे नका त्याच्यावर जाळ करा 60 डबे, त्याचा काय वाद नाही. पण तू पवित्र शास्त्राकडे तर विशेष करून या पवित्र शास्त्राकडे लक्ष द्या. याच्यामध्ये जे लिहिलंय ते वाचा, पाळा आणि आचरण करा. हा सांगणारा मी कोण आहे? मी कोणीच नाही. किंवा जगामध्ये अनेक असतील, ते कोणीच नाही. कदाचित मनुष्य देहाने एखादे 2 शब्द एखाद्या वाक्य इकडे तिकडे होऊ शकतं, कारण जगिक आहे. पण तू पवित्र शास्त्र जगिक नाही, हे आत्मिक आहे, देवापासून आहे. आणि या देवाच्या शास्त्रामध्ये लिहिलेल्या प्रत्येक ओळ ना ओळ, ओवी ना ओवी, शब्द ना शब्द, काना आणि मात्र एक कधीच कुठला जाणार नाही. तो आमेन आहे. आणि म्हणून त्याप्रमाणे आम्ही वागावं, उठावं, बसावं ही देवाची इच्छा आहे. ही मनीषा ज्या क्रांतीमध्ये प्रेषित पौलाने मोठ्या कष्टाने ती मंडळी निर्माण केली, तयार केली आणि दुसऱ्या सेवकाच्या हातात देऊन तो पुढच्या प्रवासाला निघाला होता. आणि तिथं जाऊन त्याने दुसऱ्या मंडळी तयार करत होता. त्यावेळेस त्या मंडळीमध्ये काय गडबड चालली ही ज्यावेळेस त्याला समजली त्यावेळेस त्यांनी पत्र लिहिलं. क्रांतिकाराच्या मंडळीला सलाम, मी प्रेषित पौल तुमच्या मंडळीचा फाउंडर पत्र लिहितो. पत्रास कारण की आपल्या मंडळीमध्ये मी होतो तेव्हा सगळे पदर घेत होते. त्यावेळेस मी काही तुम्हाला म्हटलो नाही, परंतु मी गेल्यानंतर जे काही बाकीचे पास्टर आले, पालकीनबाई आल्या आणि मला आता समजले की तुमच्या स्त्रिया आता डोक्यावर पदर घेण्यास झालेल्या आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो. आणि अशा प्रकारे क्रांतिकाराचं पहिलं पत्र त्याने अध्याय क्रमांक 11 मध्ये लिहिलं. सभेत अप्रशस्त वर्तन. त्या काळातल्या लोकांनी पण केस वाढवले होते. आणि मग त्या लोकांना पण तो म्हटला, पुरुषांना पण लांब केस राखणे पुरुषाला लाजिरवाणी गोष्ट आहे असे निसर्ग देखील सांगत नाही काय? स्त्रीला म्हणतो लांब केस स्त्रीचं तर सुभूषण आहे, तिला तर परमेश्वराने भूषण आहे ते. इफेसकरांचे पत्र अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 22 मध्ये लिहिलेलं आहे, स्त्रियांनो तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. नुसत्या देव करू नका, नुसत्या प्रार्थनेला जाऊ नका. माझ्या बहिणीनो, उठून सुटून नुसत्या दुपार संध्याकाळ 4 घंटे बराचसा वेळ तुम्ही प्रार्थनेमध्ये घालतात. मी तुम्हाला याच्या बाबत हॅट्सअप करतो. प्रेज लॉर्ड, देवाचा गौरव असो. संपूर्ण दिवस घाला, पण तो प्रिय हो घरी आल्यावर मात्र आपल्या पतीच्या अधीन असा. तिकडे प्रार्थनेहून येता आणि घरी काय काय करता बिलिव्हर्स लोकांना आम्हाला माहिती, कारण आम्ही अधून मधून आम्ही असे पाळ घेत की कोणत्या एरियात कधी जातो आणि दारातून कधी कुठं कानूस असन आमचा भरोसा नाही, आम्हालाही समजतं. आणि म्हणून निवळ पाळकाबाईची पालकांची पालकीनबाईची चुकी नाही बिलिव्हर्स लोकांनो, हे पण लक्षात घ्या. दुपारच्या मधल्या प्रार्थना असतात ना ग्रुपच्या महिला मंडळांच्या, स्त्रियांनो तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. पतीच्या अधीन असा, बाकीचं काही घेणं देणं नाही. हिंदू पद्धतीत किंवा असे जगाच्या पद्धतीत म्हणतात पती हा परमेश्वर. गडीभर तसा समजा, काही वावगं टाकणार नाही. फिलिप्पियरांच्या पत्रामध्ये अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 3 मध्ये देखील लिहिले की सुवार्थ्याच्या कामी श्रम केलं. अनेक स्त्रियांनी, अनेक बहिणींनी, अनेक सिस्टर लोकांनी सुवार्थ सांगायच्या कामी श्रम केलं. तुम्ही करत आहात, धन्यवाद, प्रेज लॉर्ड. कलशकरांच्या पत्र अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 18 मध्ये लिहिले तुम्ही तुमच्या पतीच्या अधीन असा. थेसलोनिकरांच्या पत्रामध्ये 5वा अध्याय काही 3ऱ्या वचन काही वचन पाहिले. अनेक गोष्टी आहेत पवित्र शास्त्रामध्ये की स्त्री विषयी ते आदर करतात, स्त्रीचा सन्मान करतात, स्त्रीला भूषण असं आहे, स्त्रीला अधिकार देखील देतात आणि स्त्रीची जी कमजोर बाजू ती देखील सांगतात. मला कमजोर बाजू सांगून स्त्रियांचं मनाचं चलबिचल करायची नाही किंवा खच्चीकरण करायचं नाही, किंबहुना त्यांच्या विश्वासाला कुठल्या प्रकारचा तडा द्यायचा नाही. फक्त तुम्ही जे काही करत आहात, तुमच्या इतकी धार्मिकता तुमच्या पतीमध्ये नाही हे मला माहिती, तुमच्या मध्ये इतकी धार्मिकता तुमच्या पास्टर मध्ये नाही पालकीनबाई हे मला पण माहिती. कारण अनेक वेळेस ना पास्टर नुसता याच्या नादात असतो आणि सिस्टर आहेत ना घरी प्रार्थना करतात. त्या सिस्टरच्या प्रार्थनेमुळे बरेच पालक वाचलेले आहेत. म्हणून मी सिस्टर लोकांचं देखील मी या ठिकाणी अभिनंदन करेल, त्यांना मी हॅट्सऑफ करेल. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही पुरुषावर धनी पण गाजवा.
त्याला त्याचा दंड मिळणार आहे, तुम्हाला तुमचा दंड मिळणार आहे. आम्ही कुणी कुणाचा दोष आणि चुका काढत नाही, तर आम्ही आमच्यामध्ये जी चूक आहे, आमच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टी आम्ही पाळाव्यात, ही देवाच्या गौरवाची बाब आहे. आणि म्हणून आजच्या भागामध्ये आम्ही करंथीकराच्या पहिल्या पत्रामध्ये सभेमध्ये कशा प्रकारचं आमचं अप्रशस्त वर्तन असतं किंवा असं होऊ नये म्हणून परमेश्वराने तुम्हाला आणि मला या ठिकाणी सुंदर अशी माहिती करंथीकराच्या पत्रामध्ये दाखवून दिलेली आहे. त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया, महिमा देऊया, सन्मान देऊया, कारण तो चांगला परमेश्वर आहे. तो आमच्या प्रत्येक पापावर पांघरून घालणारा देव आहे. तो दयेचा सागर आहे. तो सार्वभौम राजा आहे. तो पश्चाताप करणाऱ्याला, तो त्या पापांची क्षमा करणाऱ्याला त्याचा अधिकार आहे, तो करतो. आणि म्हणून आज जर आमच्या बहिणी जर चुकलेल्या असतील, आमच्या पालकीनबाई चुकलेल्या असतील, तर मी विनंती करील पालकीनबाईंनो, सिस्टरांनो, की ही चूक सुधारली तर निश्चित अर्थाने तुम्ही तुमच्या पतीचा देखील गौरव कराल, पतीला देखील एक अभिमानास्पद वाटेल. तुमचा पती चार चौघामध्ये छाती काढून उभा राहील. जर तुमचा पती छाती काढून उभा राहिला आणि भासक्याच माझ्यासारखा एखादा जर थोडासा कमी बुद्धीचा पाळक आला आणि तू जर म्हटलं ना, पाळक साहेब तुमच्या बघा पालकीनबाईकडे हाय काढवा किंवा पदर, काय राहिलं तुमचं? तुमच्यामुळे तुमच्या नवऱ्यांचे अपमान होतील. तुमच्या नवऱ्याला चांगले चांगले लोक ओळखायला झाली. आज महाराष्ट्राच्या बाहेर चालले तुमचे पाळक साहेब, म्हणजे सगळेच जण. आज लाईव्ह फेसबुकच्या माध्यमातून आम्ही भारताच्या लेवल पर्यंत, महाराष्ट्राच्या लेवल पर्यंत बाहेर आम्ही चाललो आहोत. मग अनेक लोक पाहतात. जर कदाचित तुमच्यापैकी एखाद्याची मीटिंग लावली आणि तुमची पत्नी आणि तुमचे लेकर त्या स्टेजवर बोलवली आणि अख्ख्या मंडपामध्ये 1000-1500 लोकांच्या स्त्रियांच्या पत्नी डोक्यावर स्कार्फ बांधून आल्या आणि तुमचीच पत्नी तिथं पुलपीटवर जर उघड्याने आली, कसं वाटेल? ही सवय तिला लागू नये म्हणून आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं नसेल तर नाही येऊ पडतं, परमेश्वर तुम्हाला त्याची क्षमा करेल. आता सांगितलेलं आहे, इथून पुढे या पापाचा दंड मिळाल्याशिवाय राहणार नाही. येऊया परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया, सन्मान देऊया, महिमा आदर गौरव देऊया. आणि आज विशेष करून आपण बहिणींसाठी प्रार्थना करणार आहोत, आईसाठी प्रार्थना करणार आहोत, पत्नीसाठी प्रार्थना करणार आहोत, मुलीसाठी प्रार्थना करणार आहोत, बहिणीसाठी प्रार्थना करणार आहोत, स्त्री जातीसाठी प्रार्थना करणार आहोत. कारण आज जे जिवंत आम्ही आहोत, आज जे आम्ही जग पाहिलेलं आहे, आम्ही स्त्रीमुळेच पाहिलेलं आहे. आणि म्हणून स्त्रीचा आम्ही आदर करतो, स्त्रीला आम्ही गौरव देतो, स्त्रीला आम्ही हॅट्सअप करतो, स्त्रीचा आम्ही खरोखर आम्ही सन्मान करतो. आणि ती सन्मानास पात्र योग्य आहे, कारण प्रसूतीच्या काळच्या वेदना तिलाच ठाऊक आहेत, पतीला नाहीत माहिती. आणि म्हणून बऱ्याचशा गोष्टीची सहन करणारी एक सगळ्यात मोठी बँक आहे, सगळ्यात जास्त स्टॅमिना स्त्रीकडे आहे. ह्या सगळ्या उत्तमातल्या उत्तम गोष्टी बहिणींनो तुमच्याकडे आहेत. फक्त थोड्या गोष्टीसाठी काय आपली लाज घालू नका, आपल्या पतीची लाज घालू नका, आपल्या मंडळीची लाज घालू नका, आपल्या पास्टर साहेबांची लाज घालू नका आणि आपल्या संस्कृतीची लाज घालू नका. कारण आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो, भारतात राहतो, आणि भारताची तरी कमीत कमी संस्कृती की स्त्रीने डोक्यावर पदर घ्यावं. येऊया आपण या समाला प्रार्थना करूया. पवित्र 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 ती पवित्र चौगमस्त्र आमच्या जिवंत कौशल दे बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करंथीकराच्या पत्रामधून, प्रेषित पौलाच्या सांगण्यावरून, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनावरून, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेल्या वचनावरून, परमेश्वर दे बापा, जो सुंदर असा बोध प्रिय दे बापा आमच्यासाठी तू केलास, त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. या बोधासाठी पुन्हा एक वार तुझं गौरव करतो, मान सन्मान आदर गौरव तुला देतो. आमच्या बहिणींसाठी मी प्रार्थना करतो, आमच्या आईसाठी मी प्रार्थना करतो, माझ्या पत्नीसाठी मी प्रार्थना करतो, आमच्या मुलीसाठी मी प्रार्थना करतो, सर्व सिस्टर्ससाठी, सर्व स्त्री जातीसाठी आम्ही समाला प्रार्थना करतो. प्रभू येशूच्या नावात परमेश्वर दे बापा, जगाची निर्मिती, जगाची उत्पत्ती आणि जगामध्ये जी वाळूच्या संख्या, ज्या कणा इतकी जी उत्पत्ती, या ब्रह्माला जो आशीर्वाद दिला तो स्त्रीच्या माध्यमातून देखील प्रिय बापा त्या प्रसवल्या. आणि आज म्हणून परमेश्वर प्रत्येक स्त्रीला येणाऱ्या सर्व बंधन, सर्व जोखडं, सर्व टेन्शन, ताण, दबाव, सर्व प्रकारचा थकवा, सर्व प्रकारचा दुराचारपणा, सर्व प्रकारचा मीपणा, हेकेकरपणा, राग, रुसवा, फुगवा, सर्व प्रकारची किटकिट, ज्या काही प्रॉब्लेम असेल प्रभू येशूच्या सामर्थ्याच्या नावात तू दिलेल्या अधिकाराने तुझा सेवक या नात्याने त्याला मी दटवतो, त्याला निघून जाण्याची आज्ञा करतो आणि एक सुज्ञ पत्नी परमेश्वरापासून प्राप्त व्हावी अशी कृपा तू आम्हा प्रत्येकावर कर. प्रत्येक बहिणीमध्ये आजच्या रात्री तू बदल करून घे. जे लाईव्ह मेसेज मध्ये होते त्यांना कृपा प्रत्येकाला आशीर्वादित कर, जे यानंतर पाहणारे त्यांना देखील आशीर्वादित जीवन दे. आणि आम्ही प्रत्येकाने परमेश्वर दे बाप्पा तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करावं अशी विशेष कृपा कर. सर्व आदर, सर्व गौरव, सर्व सन्मान, महिमा तुला देत
ख्रिस्त येशू एकच आमचा मध्यस्थ जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पिता तो आई. आमीन. प्रभेशू रक्त की जय, प्रभेशू रक्त की जय, प्रभेशू रक्ताचा जय जयकार असो. आमीन, आमीन, आमीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गॉड ब्लेस यू.